महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी. त्यांना निवेदन करून द्या. त्यावर पुन्हा एकदा इवानामाचा आरोप केला आहे. समृद्धीची जमिनीचा बदला दाखण्यासाठी जावेद शेखने खोटा इवानामा केल्याचा आरोप. आणि जावेद शेख हा तुमच्या जवळचा, तुमच्यासाठी सगळं कमवतो असं म्हणा. काल जे माझ्या आरोप झाले, माझ्यावर म्हणण्यापेक्षा जावेदवर, आणि हे तुमच्या माध्यमातून काल मला बघायला मिळालं, ऐकायला मिळालं. आणि आरोप मी जे बघितले तुमच्या माध्यमातून, त्याच्यामध्ये असं सांगितलं की जावेद यांनी 1150 कोटीचा हिवानामा करून घेतला आणि हिवानामा केला. आणि आमदार आपला खासदार संदीपान भुमरे यांचा तो चालक आहे, तो माझा चालक आहे, याच्यात मी काही नाकारत नाही. पण मला एक सांगायचं की अंबादास दानवे यांनी पूर्ण माहिती घेऊन हे आरोप करायला पाहिजे होते. अंबादास दानवे यांनी कुठलीही माहिती न घेता, कुठलाही अभ्यास न करता हे आरोप माझ्यावर आणि माझ्या चालकावर केलेले. मला एक सांगायचं, हा हिवानामा एक तर जे कोण बाई आहे तिनं अर्ज दिला, तिला मी ओळखत नाही, माझा चालक मी ओळखत नाही, काय वाघमारे म्हणून बाई आहे. आणि हिवामा करून देणारा हा कोणीतरी एक मुस्लिम व्यक्ती आहे, हा होतो का, हा पहिला प्रश्न आहे. दुसरी गोष्ट की माझ्या चालकाचं जन्मतारीख ही 1984-85 आणि हिवानामा हा 1971 मध्ये झालेला आहे. आता मला सांगा, माझ्या ड्रायव्हरचा जन्म, मी त्याला विचारलं तुझा जन्म कधीचा आहे, तर त्यांनी मला सांगितलं 84-85 माझा जन्म आहे. आणि मग मला सांगा, हा हिवानामा जो झाला हा 1971 मध्ये झाला. मग त्यावेळेस जावेद हा जगात होता का? ज्यावेळेस हिवानामा झाला त्यावेळेस हा जावेद हिवानामा तर होतच नाही. म्हणजे बाई कोण आहे? हिंदू. आणि जमीन कोणाची आहे म्हणतात? मुस्लिम व्यक्तीची. मग हा हिवानामा होतो का? हा एक विषय. दुसरा विषय, हिवानामा जे अर्जात म्हटलेले की 1971 मध्ये झाला. माझ्या चालकाचा जन्म 84-85 आहे. मग हे कसं शक्य आहे? हे कसं होतंय? हे याचे आपण सुद्धा पडताळणी आपण केली पाहिजे, ह्या मताचा मी आहे. का बरं तुमच्यावर आरोप करताय? आता तुम्ही त्यांना विचारा ना, हे कसं, तुम्हीच त्यांना विचारा. 1971 मध्ये हिवानामा झाला म्हणता, त्यांनी यावरच आक्षेप घेतला. हाच प्रश्न आहे की तो जन्मला 85 आहे, तुम्ही 71 मध्ये शासकीय यंत्रणेचा गैरवापर करत हिवानामा करून घेतला. अहो, शासकीय यंत्रणेचा गैरवापर केला असेल तर त्याच्यात तुम्ही चौकशी करा. चौकशी करून जो दोषी असेल त्याला तुम्हाला काय कारवाई करता येईल ती करा. मला एक सांगा ना, 1971 मध्ये झाला, मग शासकीय याच्यात काय संबंध आला? पहिली गोष्ट, होतो का हिवानामा? हा हिवानामा होतो का, हा मुळात हा प्रश्न आहे. आणि हिवानामा जो झाला 1971 मध्ये झाला म्हणतात अर्जात. काय आम्ही तर काही ओळखीत नाही, मी माझा काही संबंध नाही, माझा चालक आहे पण चालक ओळखीत नाही. चालकनं काल बाईट दिली, तुम्हाला चालकानं सांगितलं मी जाटवाड्याला कधी गेलो नाही. आणि ते कोणतं गाव आहे दुसरं? जोगवाडा. त्या गावाला कधी गेलो नाही. आता मुळात मी कागदपत्र काम काढायला सांगितले ज्यावेळेस तुमच्या माध्यमातून बातमी आहे. 174 हा गट नंबरच नाही. काय 174 हा गट नंबर नाही. आणि 154 गटाचा जो विषय आलेला आहे, 154 गटाचे जे काही ते वाद चालू आहे, त्या गटाचे पैसे हे कोर्टात जमा आहे. 2017 पासून हे पैसे जमा आहे ना. कोणते? मला सांगा, जो गटच नाही, गट फक्त 171 पर्यंत. किती? 71.
तुम्ही समजून घ्या किती 171. माझ्याकडे त्याचं हे आहे सगळं पेपर्स आहे माझ्याकडे. जर गटच 171 आहे तर 174चा हिबा नामाचा काय प्रश्न आला? आणि 154 गट जे होईल 53-54 जे असेल 54 तर त्याचे पैसे जे काही त्याचा जो मावेजा असेल तो मावेजा कोर्टात जमा आहे. आणि त्याचे ते जे मावेजाचे जे भांडणं चालू आहे ते वेगळे लोक नाव आहे त्याच्यात. माझ्याकडे ते नाव बी आहे पेपर त्याचे नाव आहे माझ्याकडे. तर गट नंबरच 1 ते 54 आहे. आणि मला एक सांगा 171 पर्यंतच गट आहे तर 174चा वादाचा प्रश्नच काय असतो हिबा नामाचा? हा 174 गटच नाही 174 दोन्ही गावात गट नाही. तुम्ही माझ्याकडे पेपर आहे सगळे, मी पेपर काढून आणले ना, अधिकारी पेपर आहे. आणि अधिकाऱ्यांना त्याला त्या बैला उत्तर दिलेलं आहे, लेखी उत्तर दिलेले. आता मला सांगा की जर समजा 1150 कोटी हा भाव कोणी काढला? नाही साहेब, पण है. तुम्ही मला सांगा ना तिथं काय विषय हा वेगळा आहे, आपल्याला घेणं नाही. 1000 नाही 10,000 कोटी असेल कोणते, पण गटच नाही, काही हिवानामा झालेला नाही, काही माहिती नाही. तर हे कोणत्या आधारे आरोप केलेले? पण हिवानामाचे जे आरोप तुमच्यावर वारंवार होतात याच्या संदर्भात एका खासदाराची बदनामी केल्याप्रकरणी तुम्ही काही आपण दावा दाखल करणार काही करणार मी नाही? आतापर्यंत नाही केला, पण मी आता अब्रू नुकसानीचा दावा मी दाखल करणार आहे. आणि अंबादासना काल तुम्हाला सांगितलं की याच्या आधी सुद्धा माझ्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला. काय झालं तर मी सांगतो 27 तारीख आहे त्याची. मी तुम्हाला लेखी देतो माझ्या मोबाईल मध्ये. अच्छा, गेल्यापेक्षा जमीन प्रकरणात का? हा? गेल्यापेक्षा जमीन प्रकरणात आरोप नाही दावा केलाय का? नाही, जे बापूला मारहाण झाली, हो हो त्यावेळेस बोललो. बापूच्या वेळेस जे मारहाण झाली आणि अंबादासनं तुम्हाला सांगितलं की काहीच झालं नाही म्हणून. अहो आता 27 तारीख आहे कोर्टात. अंबादास खोटं बोलतो. मी दाखवतो तुम्हाला माझ्याकडे हे कोर्टाचं. या प्रकरणात तुम्ही आपण दावा दाखल करणार का? मी या बाबतीत सुद्धा अब्रू नुकसानी दावा दाखल करणार. आणि माझा चालक आहे त्यानं सुद्धा काल सांगितलं की मी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार. मला तुम्ही विचारा ना, अंबादासला तुम्ही विचारा हे काय आहे प्रकरण नेमकं. 100 कोटींचं नुसतं संदीपान भुरे दिसला का आरोप करायचा? मला एक सांगा. तुमचा एक आक्षेप आहे की तुम्ही म्हणतात 174 गट नाही आहे. आता समृद्धी महामार्ग सक्षम प्राधिकरण अधिकाऱ्याचं पत्र आहे आणि त्यामध्ये लिहिलं आहे संभाजीनगर येथील शेतकरी जमीन गट नंबर 174 यांच्या नावे हक्कात वगैरे सगळं पुढे आहे लिहिलं ना माझ्याकडे. त्यांनी मान्य केलंय. हा तोच कागद आहे त्यांचा. आणि त्यात त्यांनी हेही मान्य केलंय की 1150 कोटी रुपये बाजारभाव आहे. त्यांनी गट मान्य केलाय हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. मी काय सांगतो, माझ्याकडे जे लेखी आहे त्याच्यात ते उत्तर दिलेले आहे ना. मी पाठवतोय. नाही, नाही, जे पेपर्स आहे ना, सगळे त्याच्यात ते नाहीच ना. त्यांनी पेपर पण खोटे बनवले असं म्हणायचं. आता त्यांना माहिती काय केलं ते. हवा मी कशाला बोलू? हवा हे रे त्याच्यात बघा ना तुम्ही 174 गट नंबर आहे का? हा? याचा अर्थ आपल्या ड्रायव्हरने त्या भागात जमीन घेतलीच नाही अजिबात. घेतली नाही. मी 1000% सांगतो, कारण तो सांगतो त्यानं स्वतः बाईट दिली ना. आता मला माझा ड्रायव्हर आहे, पण मी त्याला खात्रीपूर्वक विचारलं काही तुमचा व्यवहार झालेला आहे का? तो आणि साहेब मी त्यावेळेस या जगातच नव्हतो. माझा जन्मच 85चा आहे, 84-85चा. आणि ह्या काहीतरी जो आरोप येतो 1971चा आहे. आणि त्या बैला मला वाटतं सक्षम अधिकाऱ्यांना उत्तर सुद्धा दिलेलं आहे लेखी. बरं का, लेखी उत्तर आहे माझ्याकडे. त्या बैला जे उत्तर दिलं ना ते त्याचा सुद्धा माझ्याकडे पेपर आहे. ते काय तो जो गट नंबर 174 आहे ना त्याचा आता सर्वे नंबर 89 झालेला आहे. सर्वे नंबर राहिले नाही ना आता. नाही. त्यावेळेस सर्वे नंबर होते. त्यावेळेस सर्वे नंबरचे गट नंबर झालेली. आता गट नंबर ते ऐकून घ्या. ती सर्वे नंबरचे गट नंबर झालेली आणि मग गट नंबर मध्ये ते नाहीच. आणि ह्या बहिणा वारंवार अर्ज दिलेले, आता नाही दिले. माझ्या माहितीनुसार खूप काही अर्ज दिलेले त्या बहिणी काय. आणि मी म्हणतो याची सखोल चौकशी झाली पाहिजे. जर कधी माझा ड्रायव्हर जर कधी ह्याच्यात कधी असेल
ह्या प्रकरणात, तर त्याच्यात कारवाई झाली पाहिजे. ह्या माताचा मी ड्रायव्हर असून द्या, कोणी असून द्या, पण ज्यांनी गुन्ह्याचे आरोप केले, ज्यांनी खासदाराचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला, यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. पण हे तुम्ही किती कोटीचा अप्रमुख दावा दाखवला मी आता वकिलाला भेटून करीन, वकिलाशी चर्चा करून मी आज वकिलाकडे जाणार आहे, वकिलाशी भेटून मी करणार आहे. पण सातत्याने टार्गेट भुमरे करतायत है ना. त्यांना भुमरेशिवाय आहेच तरी कोण? येऊन जाऊन उडता बसता भुमरे, उडता बसता भुमरे. भुमरे हा माणूस यांना पूर्ण उडणार एवढं मी तुम्हाला सांगतो. का हे आगामी लोकसभेला अंबादार निवडणुकीला उभं राहणार आहे. तर त्याच्यापूर्वी सध्याचे जे खासदार आहेत त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न चालू झाले. हा? सध्याच्या खासदाराची हे प्रतिमा- पण म्हणतो नाही मग. आणि तुमचे पण आता घोटाळे जे ते मोठे मोठे व्हायला लागले. तुम्हाला आता लाखामध्ये इंटरेस्ट नाहीये, कोटीमध्येच इंटरेस्ट आहे का? नाही, मला आणि तो म्हणतो 500 कोटी रुपयाचा घोळ केला पाळला मध्ये परत आता काढला त्याला मी काय सांगतो, काल direct 1000 काढलं. तो ऐकून घेणार. मी कोणता घोटाळा केला काढ ना. आता एखादा समजा तू माझ्यासोबत राहतो, तो बाहेर काय व्यवहार केला मला माहितीये का? मी दोषी आहे का? पण असे गैरव्यवहार करणारी माणसं सोबत का ठेवता? हा एक अरे प्रश्न. गैरव्यवहार केलाच नाही, झालाच नाही ना. जर गैरव्यवहार झाला असता तर मी सोबत ठेवणारच नाही ना. आरोप झाला. हा, पण तुम्ही जर एखाद्यानं गैरव्यवहार केलाच नाही, एखादा जावेद दुसऱ्या नावाचा राहू शकत नाही का? असू शकतो. संदीपान एखादा दुसरा राहू शकत नाही, विकास राहू शकत नाही. असू मग शकतो. काय विकास राऊत नावाची किती आहे अशी? हा, भरपूर आहे. नाही पण वारंवार ते असं आता साहेब, की गेल्या वेळेचे जे प्रकरण होतं त्याच्यावर तपास पोलिसांकडे सुरू आहे, पण जाणीवपूर्वक हा तपास थांबवला गेलाय, ते पुढे होतच नाही. ऐकून घ्या ना, त्यानं तर उल्लेख केला ना, त्यांना पत्र दिलं नाही ना. त्यांनी ऐका ना, मध्यंतरी विधानसभा निवडणुकीच्या वेळेस बापूंच्या बाबतीमध्ये प्रसंग घडला, त्यावेळेस त्यांनी जे काही पाहिजे ते करून बदनामीचा प्रयत्न केला. त्यावेळेस आपण नुकसानीचा दावा केला. आज वर्ष दीड वर्ष झालं त्याच्या ही प्रकरणात काय आली नोटीस, त्याचा चौकशी झाली. ऐक ना, दाखवा बरं दाखवा बरं. दाखव ना, हे पाहायला बघ ना. हो. म्हणजे हे आता- अंबादाच बोलतोय काय झालं काय. आता कोर्टात प्रकरण गेल्याच्या नंतर त्याला काही महिने लागते का नाही लागते? मी काय कोर्ट आहे का? लगेच कोर्टात प्रकरण गेलं लगेच उद्या निकाल द्यायचा? त्याला साक्षी आहे, पुरावे तपासायला लागते की नाही? हा? पण हे भुमरे साहेब, दानवेंचा वारंवार तुमची प्रतिमा मलिन करण्याचा हेतू काय नेमका? दानवेचा वारंवार, आता दानवेकडे तुम्हाला सांगतो, दानवेचं संतुलन बिघडलेलं आहे. दानवेच्या हातात काहीच राहिले नाही. जिल्हा गेला, सगळा गेला, सगळं गेलं दानवेच्या हातून. तुम्ही पाहिलं असेल, महानगरपालिका घ्या, जिल्हा परिषद घ्या, नगरपालिका, काही राहिले नाही. आता आमदारकी गेली, तो आमदार होत नाही. आता तुम्हाला सांगतो, त्याला ते विरोधी पक्ष नेत्याची ते लावा जावाची त्या सवय लागलेली, सगळं गेलं, संतुलन बिघडलं. कुठेतरी आता त्याला तुम्हाला माहिती आहे, या जिल्ह्यात कोणावर आरोप करा त्याला माहिती अरे मीच मोठा नेता आहे. आता सोपे सापडले सोपे, तुम्ही. हा. सोपे सापडले. नाही नाही, आतापर्यंत आहे ना, मी कधीच कोणाच्या कोणी काही जरी बोललं तर मी कधीच कोणाला उत्तर दिलं नाही. पण मला सांगा, जर वारंवार जर मी ही प्रेस आज काय घेतली, मी कधी घेतली घ्यायच्या आधी? मी कधी प्रेस बोलवली का? 35 वर्षात मी प्रेस बोलित नाही. माझ्या विरोधात अनेक जणांना प्रेस बोलिल्या, पण मी चुकून कधी, मी तुम्हाला सांगतो, मी कधीच प्रेस बोलित नाही. मी कधी मीडियासमोर जात नाही. पण आज काय गेलो तर अंबादासना धांदाळ सगळं खोटं, म्हणजे काही नसताना अहो त्यांना अभ्यास करायचा, त्यांना विचारून काही विचारपूस करायची, अधिकाऱ्याशी विचार. हे अधिकारीचे पत्र खोटे आहे का? मग जाऊ अधिकारीचे पत्र जे त्यांनी दिलेले हे का आज दिले का पत्र? जुने आहेत, बरोबर. मग हे खोटे आहे का? नाही मग काय 1600 कोटी रुपयामध्ये पूर्ण भूसंपादन झालं आपल्या जिल्ह्यात. आज मग एकट्या त्या बैचं 1150 कोटी एक हा, तुमच्या- हा संशोधनाचा विषय तुमचा. हो. माझा नाही.